नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे एबीपी माझा. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई जखमी झाल्याची द इस्रायल टाइम्सनं माहिती दिली आहे. कालच इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोज्तबा खामेनेईंची घोषणा झाली आहे. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनेई जखमी झाल्याची इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं माहिती दिलेली आहे. मोज्तबा खामेनेई हे दिवंगत अयातुल्ला अली खामेनेईंचे पुत्र आहेत. 28 फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यात खामेनेईंच्या वडिलांसह पत्नीचा मृत्यू झालेला होता आणि आता मोज्तबा खामेनेई हे देखील जखमी झाल्याची माहिती मिळतेय. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या संदर्भातली माहिती दिलेली आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मोज्तबा खामेनेई यांची कालच इराणचे सर्वोच्च नेते म्हणून घोषणा करण्यात आलेली होती आणि आज ते जखमी झाल्याची माहिती सध्या मिळतेय. तर मोज्तबा खामेनेई कोण आहेत? अयातुल्ला अली खामेनेई यांचे दुसरे पुत्र. 8 सप्टेंबर 1969 रोजी इराणच्या मशहाद इथे त्यांचा जन्म झालाय. कोम या शहरात त्यांनी धार्मिक शिक्षण घेतलंय. मध्य श्रेणीचे धर्मगुरू आहेत. 1980च्या दशकात इराण विरुद्ध इराक युद्धात IRGC मध्ये त्यांनी लष्करी सेवा केली आहे. इराणच्या सत्तेत आजवर औपचारिक पद न घेता पडद्यामागून अनेक सूत्र हलवली आहेत. IRGC आणि इराणी सुरक्षा दलांवर कमालीची पकड आहे. कट्टर पुराण मतवादी नेते अशी इराणमध्ये त्यांची ओळख आहे. 2009 मधील निदर्शनं दडपण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता. मानवी हक्क उल्लंघन आरोपांमुळे अमेरिकेनं 2019 पासून त्यांच्यावरती निर्बंध टाकलेले आहेत. सर्वोच्चपदी आल्यामुळे इराणची भूमिका अधिक आक्रमक होईल अशी शक्यता आहे. गेल्या 9 दिवसात इराणमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 1255 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणचे उप आरोग्यमंत्री अली जाफरियन यांनी अल जझीराला ही माहिती दिलेली आहे. मृतांमध्ये 200 महिला आणि शाळेतील 168 मुलांचा समावेश असल्याचं अली जाफरियन यांनी सांगितलंय. अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात 12,000 इराणी नागरिक जखमी झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर उपआरोग्यमंत्री इराणचे त्यांनी या मृतांच्या आकड्यासंदर्भात अल जझीराला या संदर्भातली माहिती दिलेली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात 12,000 इराणी नागरिक जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर 9 दिवसात इराणमध्ये झालेल्या हल्ल्यात 1255 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आखाती युद्धामुळे कच्चं तेल आतापर्यंत 30% अधिक महागलंय. हे कच्चं तेल थेट सर्वसामान्यांच्या वापरात नसलं तरीही त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसतोच. प्रामुख्यानं आखाती देशांमध्ये उत्खनन होणारं कच्चं तेल जहाजानं भारतात येतं. सध्या या जहाजांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात ठप्प झालेली आहे. याच कच्च्या तेलापासून आपल्या वाहनासाठी लागणारं पेट्रोल आणि डिझेल तयार होतं. त्यामुळे हे कच्चं तेल महागलं की पेट्रोल आणि डिझेल हे इंधनही महागणारच. आज आपल्या घरी येणारा भाजीपाला, धान्य, किराणा या सगळ्यांची वाहतूक प्रामुख्यानं डिझेलच्या गाडीनं होते. त्यामुळे या स्थितीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा सर्वसामान्यांवर होण्याची भीती सध्या बळावतीये. हा फटका येत्या काळात आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतो. तर सरकार जास्तीत जास्त 1 महिना या सगळ्यावरती नियंत्रण ठेवू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे भीषण युद्ध सुरू झाल्यापासून ऊर्जा क्षेत्रातील दरवाढ कशी झाली आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. कच्चं तेल 30% महाग झालंय. शुद्ध कच्चं तेल 26% महागलंय. पेट्रोलजन्य इंधन हे 14% महागलंय. अन्य इंधन 22% महाग झालंय. आणि आखाती युद्धासंबंधी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आखाती देशांची उड्डाणं ठप्प असल्याचा
एअरलाइन्स कंपन्यांना शेकडो कोटींचा फटका बसलाय. युद्ध आधारित विमा प्रीमियममध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन इंजिनाच्या लहान विमानाचा हा रोजचा खर्च 30 ते 40 लाख आणि मोठ्या विमानाचा खर्च 90 लाख रुपयांच्या घरात गेलाय. या क्षेत्राचं एकूण रोजचं नुकसान 200 कोटी रुपयांच्या घरात आहे आणि हे कोरोना नंतरचं सर्वाधिक नुकसान ठरतंय. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एअरलाइन्स आधीच 18,000 कोटी रुपयांनी तोट्यात राहण्याची शक्यता असल्याचं मत संबंधित तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. नागपूरमध्ये गो गॅस पंपावर वाहनात वापरल्या जाणाऱ्या